हात बरे शेडीला, हात बरे शेडीला, सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. गाय हरवली रथात गेली, शोधून झालोय जाम. हात बरे शेडीला, सुदाम्याला पाहुण्याचे भगवान. मंडळी ओळखली वाजल. मी शेंद्रू गानू देवलेकर. आणि आता पुढचं या माझा 4 चौकात झालेला पोपट. पोपटावरून झालेले. तर आता मूळ मुद्द्याला हात घालूया. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या बॅनर मध्ये, ज्याचं नाव आहे HWF. सांगतो, सगळ्यांची कौली उडाले दिसत आहेत मला. HWF म्हणजे शेंद्रू रेसलिंग फेडरेशन. बर, मी फेडरेशनच म्हणतो, पण लोक त्याला फालतूगिरी म्हणतात. पण ठीक आहे, तर सगळं असं सगळं होत आहे. खर्च बघितला व्हायला केवढा केलाय. बरबडीची नाडी बजवलेली आहे इकडे. दुबईवरनं माणसं बोललेले म्युझिक द्यायला. आणि स्किटला साजेशी माणसं गायक म्हणून बसवलेली आहेत. सगळं बरोबर चाललेलं आहे. खर्च दणकट झालेला आहे. त्याला काय करूया, मी मुंबईसनं ताडगडी बोलवलेला आहे. त्याला मी बॉक्सिंग शिकवणार आहे. काय समजलो गेला कुठे नाही. हेमन्या हेल्पटतोय कुठं. मी शेंद्रू गानू देवळेकर. होय होय, मीच कोकणचा चॉकलेट हिरो. तुम्ही इथं काय करताय? आज बॉक्सिंग करायचे ना, तर तुला कोचिंग करणार आहे मी. तुम्ही मला कोचिंग करणार? हा. माझं करिअर संपलं, माझं करिअर शेंद्रू तुझ्या सोबत असताना जास्तीत जास्त तुझा सत्कार होईल, अपमान कधी होणार नाही. माझा सत्कार हा. 2 वेळा आलो तेव्हा पोपट केला तुम्ही माझा. या जगात पोपट झालेला कवा पण चांगला. माझा बघतोयस ना केवढा मिरवतो मी. माणूस कोण बोलला तर बोले बाकी लोक. ठीक आहे ठीक आहे, मी बॉक्सिंगला रेडी आहे. पण मला आधीच सांगा तुम्ही मला कसं शिकवणार. खोडशील माझा हू करून. थांब जरा. बोला बोला. मी काय म्हणतो, ट्रेनिंग विनिंग काय करूयाच नको. ट्रेनिंग नको म्हणजे? ट्रेनिंग गेलं म्हैशीच्या गोट्यात. अहो पण त्याने मी गोट्यात येत ना. काय गोट्यात विजय येत नाही. ट्रेनिंग विनिंग काय नको, डायरेक्ट मॅच घेऊन टाके जो वेल्डिंग करून सगळ्यांची. हो, ते डायरेक्ट मॅच बी जमेल काय मला? हा जमेल. अरे आता जमायलाच पाहिजे. मांडव करायला पण जमायला लागले. आपल्याला रंगवायला लागेल आता. आणि तू काय काळजी बिळजी करू नको. सगळी नकावडी पोरं आहेत मादेली सारखी. अशी फटकन तुकडा मुरशील भाकरी सारखा सगळ्यांचा. असं आले की जाऊ मुरगडायचे, आले की मुरगडायचे, आले की मुरगडायचे. अशी सगळी पोरं आहेत. असली बोल चालतील. बोलवा बोलवा. वॉर्मअप करतो वॉर्मअप. वॉर्मअप करतोय. जा 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 जा. ए गावाला लाव. जिकडे उडा असेल ना दर्या खोऱ्यात कुठं लपून बसले संडासात परसात, सगळे उठून यावाच. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर केशी टाकल्या आहे ना, सगळ्यांनी येवा. आज एक तर तुमची तरी वेल्डिंग, नाही तर माझी तरी झेरॉक्स काढतो. सगळ्यांनी यावा. आज मी लय पेटवा सगळं घेऊनच जाणार आहे. काय करायचं, आला ना एखादा प्रतिस्पर्धी, त्याला मादिरीसारखा उभा कापतो. त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला भरायचा, शेकोटी पेटवायची आणि त्याला परतायचा. आणि जे हे तांदळाची गोणी गुणामध्ये ठेवला. पिंट्या पिलंत कामावर नाही गेलास. केलं काम बरोबर. हे वेल्डिंग हो माझीच व्हायची वेळ आली तर. जरा एकदा एक दुधाची डेअरी नजर घालून घे. कोण पण येऊ दे. तुम्ही सोबतच ना, मी तयार आहे. येऊ दे येऊ दे. होय सोबत आहे, पण एकदा विरोधी कोण आहे तर बघून घे. कोण आहे विरोधी? त्याचं काय? कोण आहे हा? कुठून आलाय? केवढा? पिंट्या पिलेनकर. हो, तुम्ही गावकऱ्यांना चॅलेंज केला की बाई सुपारी दिलाय.
काय काळजी करू नको, याला मी ओळखून आहे. हा बाहेरनं फक्त बुलडोजर सारखा दिसतो, आतनं सगळी बाबा गाडी आहे. ही बाबा गाडी माझ्या गाडीशी आली मग. तुझ्या गाडीची काय येत नाही, आहे ना कवरला कळत नाही. हा आलाय ना, आता बरंच झालं. का याच्यावर माझा राग वाटतात. कसला राग? यानं माझ्यावर केस टाकला नाही, आंब्याची कलम चोरली म्हणून. आज दोघं मिळून ह्याची कोय आहे ना, ती रुजवून टाकूया कायमची. मी काय म्हणतो, अहो त्याची साईज बघा, माझी साईज बघा. साईज वर काही नसतं, सगळे स्टॅमिनावर असतं हल्ली. कळलं काय? काही टेन्शन घेऊ नको, आपण डायरेक्ट आता रिंगणात घुसू. सगळ्या रिंगणात घुसूनच करायचं आपल्याला. कळलं काय? हा करतो. ए पिंट्या खाली ये. तर आधी गाण्याला घालूया, सगळं ऐकतोय ना. हे देवा महाराजा, आम्ही तिघं मिळून बॉक्सिंगच्या नावाखाली इथं फालतुगिरी करणार आहोत. तर तुझी कृपादृष्टी असू दे रे. आणि त्यात कुणाचं मोडलं, खुपलं, तुटलं तर या जन्मात तर चिकटू दे रे देवा. महाराजा. ए पिंट्या हात मार. याला फक्त टॅकवायला सांगितला, याचा जो फोडून दिला. त्याने हो एका पंचमध्ये नारळ फोडला हो. या नारळाचं काय करेल तो? टेन्शन करू, डायरेक्ट घुस आतमध्ये. हा त्या नारळाला ठेवून देऊया. वाचव ग बाय, काय खरं नाही. आता काय? दोघांनी पहिला हात मिळवा. ए हात वाचा. ए हात कर. सोड ना, ए हात सोड ना, ए हात सोड ना, ए पिंटू काय पंटू काय ते. सोडला हात सोडला, जिंकलो हात सोडला, हात सोडला. आता या नागडे हाताने बाउंटीस करणार आहे मी याला. काय तर सगळं. अरे द्यावा, आता काय? हात मोजे फेकून दिले ना त्यानं. काय करायचं आता? आता सरकारी मटेरियल वापरायला लागेल. सरकारी मटेरियल चालेल. हे घे. हे घालून त्याची डिलिव्हरी करायची का आपल्याला? नाही. तो बघा हो, लॅपटॉप घेऊन काहीतरी करतो हो. तो फावल्या वेळेत हास्य जत्रेचे स्किट लिहितो. पण का जाऊ दे, केला लक्ष दे. अभ्यासावं जाय, त्याचा घोंगडाने सगळं मोकलाय. हीच वेळ आहे, जाऊन वेल्डिंग कर घोंगण्याची. लढेल मी असा. झालं. एक शेवटचा पंच होईल तर मग तुला पंच देतो. 2 मिनिटं. तयारी आधीच सांगतो. हा ताक एवढा तयारीत आहे ताबू. रेडी? हा रेडी. अरे झाले तुमचे. झाले ढेंगावर करून झालं. खांब शिपडून झाले. हो त्याचा स्टान्स बघा, फुटवर बघा. मला नाही जमणार, मी जातो. तुला देतो ना, टेन्शन काय घेतो, तुला नाचता येतं ना. थोडं येतं. मग आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया, आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया. नंदाचा कट्याल भारी बसवून तयाला जाऊ. डोळा पडला नजर गेली माझी नजर. थांब. मला आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय झालाय. आले तुझी नजर नाही ना काढली, पुन्हा तुला कोकटवतोय मागापासून. आता पण नजर काढायची आणि तुझा आमना जिंकायचा. कळलं काय? नजर काढ. थांब. काय करता, दिसत नाही हो. एक बाजू दिसते सगळीकडे. सगळं दिसणार, अख्खं जग दिसणार. कळलं काय? अंगार आणलाय. आता बघ कसं दिसत ते. आल्या गेल्याची, वाट तिट्याची, कुत्र्या मांजरांची, शेजाऱ्यांची, या बुद्रुकवाल्यांची. जर तुझ्यावर नजर पडली असेल तर सगळ्यांचा नायनाट होऊ दे.
त्याला फोन कर पण मारू शकत नाही. उघडलं हा, दिसलं. जा आता बिंदास लेट जा. जातो आता हा शेवटचा जातो. जा आता. एक काम कर, काय केलास ना तुझ्या पायावर लक्ष दे, डायरेक्ट धर. पाय धरू पाय धर. ठीक आहे, पाय धरतो त्याचे. पाय धरू ना. मार तू मारून टाकेला. काम फुट- मी फुटवर. सगळी केशी अंगावर घे तयार आहे. काम शेवटचं. घे हा, घे काय तर सुरुवात करा. हैलो लागलं तरी वाचलो. हई शपथ. यस. एका जुजबीमध्ये 420 व्होल्टची ताकद होती. काय ना 10-15 मिळाले तर अख्खं जग जिंकून टाकेन मी. वा मित्रांनो, आपल्या या कॉमेडीच्या मुकाबल्यामध्ये रंगलेला तुमचा हा सामना आधी तर मला फार जुजबी वाटला, पण नंतर तो भारी रंगत गेला. फार मजा आली. बघूया, मला जितका आवडला हा तुमचा सामना आपल्या सरपंचांनाही तितका आवडलाय का? सई. प्रथमेश रमेश अमेझिंग. आज ही जी मॅच इथे रंगली त्यांनी खूप मजा आली. तुम्ही इनामदारांनाच सामील करून घेतलं आणि तुमचे इनामदार पण काही कमी नाही आहेत. ते कायमच रंगत वाढवत असतात प्रत्येक स्किटची. ह्याही स्किटची रंगत त्यांनी वाढवली. खूप छान सामना होता. प्रॉप्सचा वापर मला खूप आवडला. वेगवेगळे प्रॉप्स तुम्ही वापरले आणि अतिशय काय म्हणूया सराईतपणे त्याचा वापर तुम्ही केला. छान लिहिलं पण होतं स्किट. खूप मजा आली. सुपर. तुम्ही दोघेही एकमेकांना आता छान कॉम्प्लिमेंट करायला लागलेले आहात आणि तुमचं स्थान तुम्ही एक अढळ करून ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे, अभिमान आहे. छान लिहिला होता, छान सादर केलात आणि हे कॅरेक्टर पण तुझं हक्काचं कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर जेव्हा जेव्हा येतं तेव्हा मजाच आणतं ते कॅरेक्टर. ऑल द बेस्ट. मला खूप आवडला परफॉर्मन्स. आय एन्जॉयड. सुपर. सरपंच सुनीलदा. मी खरं तर पहिल्यांदाच पाहतोय म्हणजे इथे बसून. त्यामुळे मला असं वाटायचं की एडिट केल्यानंतर कदाचित चांगलं वाटतं का जेव्हा टेलिकास्टला बघतो, पण तितकीच मजा आणि खरं तर त्याहीपेक्षा खूप जास्त मजा मला आज इथे आली, कारण त्या भाषेची मजा काही वेगळीच आहे आणि ती इतकी थेट बोलणारा श्रमेश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या स्क्रिप्टमध्ये जास्त भर टाकली, त्याचीसुद्धा टाकली असेल. स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं? हे तेच लिहितात त्या. अच्छा. जनरली हो, हे wonderful. दोघे लिहितात, पण आय थिंक सचिन सरांनी पण यावेळेस संकल्पना आहे. ते तर आहेतच. वा वा. सचिन सर आहेतच. खूप मजा आली आणि थोडंसं वरचढ अर्थातच श्रमेशच्या बाजूनी होतं. त्यामुळे मला प्रथमेशचा इतका परफॉर्मन्स पाहता नाही आला. आय एम शुअर की तोही तितकंच छान काम करत असेल, पण दोघं जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं हे जे सई म्हणाली ते मात्र निश्चित होतं. आणि प्रसादच्याबद्दल काय बोलावं मला वाटतं, आणि मी टीका काय म्हणतात करणारं काही बोलणार नाही, कारण नाहीतर मग माझ्यावरती एखादा पंच यायचा. पण खरंच तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे आणि ती भाषा आणि तो लहजा, वा 4 चांद लगा दिया, क्या बात है. आणि जाता जाता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जुजबी तू एवढं प्रिय केलंयस याची दखल घेतली जाईल. कायम जुजबी तुझ्या स्किटमध्ये असतं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. सो याची दखल नक्कीच घेतली जाईल. बरं, आणि आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी बोलत असताना तुम्ही माझ्याकडे पाहताय ना, काय इतकी सुंदर इतकी अट्रॅक्टिव्ह सई शेजारी असताना मी बऱ्याच वेळेला पाहिलंय प्रसादकडे तुम्ही कमी बघता तो बोलत असला तरी. तर कृपया तसं करू नका, माझ्याकडे मी बोलत असताना बघावं.
क्या बात है, सुपर कमेंट्स मिळाल्या. जाणून घेऊया गुण. सई 9 गुण. सुनीलला अरे 9.5 गुण. वा वा, 10 गुण. वा वा वा, ऑल द बेस्ट. काय नाही